कळकळीची विनंती करतो, सगळ्यांना पाया पडून विनंती करतो, नमस्कार करून विनंती करतो की सारखं दवाखान्याकडे जायचं नाही। माझं पहिलं वाक्य हेच असतं नेहमी, जास्त औषधं घ्यायची नाही, खरंच घेऊ नका, माझ्याकडची पण घ्यायची नाही। ती काय फुकट मिळत नाहीत, आणि जरी फुकट मिळत असतील, महाप्रसादात जरी औषधं मिळत असतील तर खाऊ नये। वाईट आहेत असं माझं मत नाही, दवाखाने चांगले आहेत, मानवी आरोग्यासाठी केलेले आहेत, माणसासाठी केलेले आहेत, मल्टी लेवलचे सगळे आहेत, वेगवेगळ्या ॲडव्हान्स फॅसिलिटीज आहेत। पण खरंच इतर प्राण्यांना पक्ष्यांना ॲडव्हान्स फॅसिलिटीज लागतात का? आपल्याला मात्र का दवाखान्याची एवढी गरज लागते? का आपण जातो वारंवार सारखं? शरीर जास्त मागत नाही, परमेश्वरानं शरीर वापरायला दिलंय आपल्या आत्म्याला, तर ते वापरांना आराम म्हणजे वर्ल्ड वाईज रिसर्च केला। त्या रिसर्चमध्ये जे आवाज येतो ना माझा सगळ्यांच्यापर्यंत, त्या रिसर्चमध्ये सगळ्यात जगात म्हणजे आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात जर आळशी माणसं कुठं असतील तर ते भारतात आहेत। सगळ्यात माणसं आळशी बघा, काही लोकांना जेवायचा सुद्धा कंटाळा असतो, जेवायचा कंटाळा, काही लोकांना ह्याला जायचा कंटाळा येतो। काय सकाळी उठलं की अंतरुणात अजून 5 मिनिटं थांबावं, आला करंट आला तरी थांबतात, मग बद्धकोष्ठता होईना तर काय होईल? खरंच की लय अवघड होऊन बसलं। बाथरूमला आलं तरी जायचा कंटाळा करतात, त्याला सुद्धा जात नाही, थांबवून ठेवायचं, कशाला साठवून ठेवायचं? काय त्याचं काय पुढं काय पीक पाणी येतं का? काय होतं त्याचं? काय होतं काय? ती काय अंगाला लागणारी गोष्ट आहे का? उलट लोड येऊन येऊन किडन्या खराब होणार, त्या कशासाठी? बॅग खराब होणार, प्रोस्टेटचा त्रास होतो, मग नंतर काय होतं माहिती का? हे जर आल्याबरोबर जर नाही गेलो ना आपण, नंतर मग त्याचं कंट्रोलिंगच तुटतंय, कंट्रोलचं बटन असते ना ते डिलीटच होऊन जाते, मोडतंयच ते, मग आउट ऑफ कंट्रोल जातंय, वय झालं की मग कंट्रोल नाही, तिकडच होऊन बसतं। घरादारातली लोक परेशान होतात, हे कशासाठी करतात? आणि हे खरंच मी परत एकदा पाया पडून विचारतो तुम्हाला पैसा महत्वाचा नाही का? नसेल कुणाला जर तर सांगा, आम्ही त्याचं काय करायचं करतो, द्या इकडे आणून बघू बरं। एक सांगतो, पैसा खुदा नहीं होता, पैसा खुदा नहीं होता, लेकिन खुदा से कम भी नहीं होता। बरोबर आहे ना? पैशाशिवाय काय चालतंय आज हे आपल्याला माहिती आहे। मग असं जरा माफ करा भाषा कोल्हापूरची, ती येड्यागत कुठं दवाखान्यात मी ह्याच्या त्या हॉस्पिटलमध्ये पैसे घालत बसायचं? माझ्याकडे यायचं, इकडे ते इथं दुखतंय तिथं दुखतंय, हे आहे ती आहे, 100 सांगत बसायचं। त्याला जबाबदार तुम्हीच आहे। खाणं पिणं पिणं तसलं नाही, नाहीतर मला 12 ग्लास एक आलो होतं शानं, मला म्हटलं 12 ग्लास। तर खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे, शरीराला हालचाल पाहिजे, व्यायाम पाहिजे। 4 घरची धुणं भांडी करणारी बाई कवा तिचं पोट एवढं मोठं आहे, तिला चालता येत नाही कवा बघितलंय का? तिला कधी कोरोना रोग आजार वारा काय आहे का? जास्त दवाखान्यात जायला पैसेच नाही, कशाला अंगावर काढायचं, काय तर घरगुती करायचं, चला। किती जरी समजा टेम्परेचर आलं असलं, सर्दी खोकला असला, तरी त्यातनं जाऊन ती धुणं भांडी करून येतीच गावाची, पर्याय नाही। तुम्हाला पैसा बहुतेक जास्त झाला इथं आलेल्या लोकांना, हेच वाटायला जास्त झाला असेल ना, मी त्याचा मार्ग सुचवतो तुम्हाला। सगळे देश जे वेगवेगळे देश आहेत ना, आपला अगोदर भारत देश पूर्ण फिरून घ्या, देवानं डोळे चांगले दिल्यात, ते जायच्या अगोदर बघा सगळं काय दिलंय ते, हातपाय ठीक आहे तो हिंडा की, गुडघे दुखायला लागले वैष्णव देवीला जायची इच्छा ठेवते, चढायचं कोणी तुझ्या का माझ्या बाबानं चढायचं? मग जाते म्हणते मला ते कुठे ते जय जय शंकरा करत तिकडं जायचं, कशाला? घोड्यावर बसायचं, घोड्यावर वजन, घोडा असं करत चालतं याच्या बोजानं, तिथं चालणारी माणसं ओके ती चालत जातात, हे घोड्यावर बसून जातात। एकेकाचं तर वजन हे घरात बसून एवढं वाढलं, हेलिकॉप्टर मध्ये बसलं का नाही, हेलिकॉप्टर उडत नाही, खालीच बसलं, 2 शिटा उतरल्याशिवाय हेलिकॉप्टर वर जाईना झालं, असं बोजावून बसतंय, काय उपयोग आहे? माणसानं तसं हलकं सलकं राहिलं पाहिजे, शरीराला व्यायाम द्या, शरीराला हालचाल ठेवा, बघा चरबी वाढत नाही, हे कोलेस्ट्रॉल वाढलं, ब्लॉकेजेस झाले, बस की घरात, तुला कशाला खुर्चीवर बसायचं, टीव्ही बघत बसायचं, ते खुर्चीवर कॉम्प्युटरवर काम करत बसायचं। IT मध्ये काम करणाऱ्या लोकांची परिस्थिती तर विचित्रच झाली,
खाली बोंगा आहे, वर पोट एवढं मोठं आहे, खुर्ची बसून बसून तिकडं मूळ व्याधीचा त्रास भगेंद्र झालेला आहे. काल एक जण आले होते माझ्याकडे, कालचं तुम्हाला सांगतो, डॉक्टरनी ऑपरेशन करायला घेतलं भगेंद्रचं, अर्ध्यातच ठेवून दिलं म्हणे, तेवढ्यावरच बाज केलं तिने. मी म्हणलं का नाही, पुढे होऊ शकत नाही म्हणाले, तुमचं फार वाढलेलं आहे, त्याला काय नाही, त्याला अगोदर किमो वगैरे घ्यायला पाहिजे, मग तिथनं पुढे ऑपरेशन करणार. मग तिथनं पुढे अर्ध्यातच ऑपरेशन केलं. डॉक्टर सुद्धा परेशान आहे, एवढं शरीराचं तुम्ही म्हातारं करून घ्या कशासाठी? पुढच्या महिन्यात 55 लागते मला, लक्षात घ्या. हा, पुढच्या महिन्यात ना 55वा वाढदिवस घालतो मी. कसं राहायला पाहिजे? मला काही घरात अन्न मिळत नाही म्हणून मी व्यायाम करतोय असं नाही. मला काही निवांत 8 वाजेपर्यंत झोपलं, 9ला इथं चालतंय की का? 5ला उठायला माझ्या काही घरात टेकणं आहे? नाही, चावत्यात म्हणून आपलं उठायचं सकाळी सकाळी तबला वाजवत नाही. खरं हो, रियालिटी आहे की बसायचं फोनवरती. आलाच बघा, ते फोनवरती बसायचं, मला फॉलो करतोय म्हणून एक जण सांगतात, सर तुम्हाला मी तंत फॉलो करतोय, रात्री 2 वाजेपर्यंत तुमचं बघत बसतोय, त्याशिवाय झोपत कशाला? तू बी झोप, मला बी झोपव, मला 2 वाजेपर्यंत त्या मोबाईलवरती जागा ठेव, ते स्वतः पण बघत बसतो. झोप ना, तुझं आरोग्य चांगलं राहील, पचनक्रिया व्यवस्थित होईल. सकाळी गेला की फोन घ्यायच्या अगोदरच कार्यक्रम ओके, परत यायचं. हे तिथं जाऊन 10-15 मिनिटं बसतात. तिथं जाऊन व्हॉट्सअप काढायचं आणि ते गुड मॉर्निंग गुड नाईट करायचं. गुड मॉर्निंग कशाला? डोळे मिटायचं. कुताची वेळ इतकीच कशासाठी? चला हिजा मेसेज, त्याचा मेसेज, त्यानं गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय होत नाही का आपल्याला? कशाला पाहिजे? काही लोकांना बघा, ते गोळी धरल्याशिवाय होत नाही म्हणून, नंतर इकडं बोंगा आला की मग तेव्हा कसं होतंय? आता बघा, तंबाखू वगैरे जे काय होते ना, हे व्यसन आहेत ना, पूर्वी खरं सांगायचं तर शेणखतावरती घ्यायचं, नॅचरल असायचं. आता त्याच्यावर औषध फवारणी होते, केमिकलच डायरेक्ट मळायचं, गोळी धरायची, नंतर इकडनं बाहेर आलं, तोंड उघडायचं बंद झालं की मग वाऱ्या करायच्या, पैसे घालवायचे इकडे. तर विनंती करतो, तुम्ही जे कोण नोकरदार आहेत ना, यांना खरं तर ना काय बोलायचं मला कळतच नाही, आणि कळते पण ते बोलता येत नाही एवढ्या सगळ्यांच्या समोर, म्हणून ती भाषा वापरत नाही. ठरलेलं असतंय पगारातले एवढे पैसे आजारासाठी बाजूला काढून ठेवायचं का? स्वतःच आजारासाठी पैसे काढून बाजूला ठेवायला काय मर की असं? तुला काय, तुला कोण ब्याला ठेवायचं आहे का बाबा? मेल्यावर तुझा काय तिथं ते गोव्यात कसं ठेवलं ते काचेमध्ये, तसं तुला कोण काचेमध्ये ठेवणार नाही, मला ठेवणार नाही. माझ्या घरची पण मला म्हणणार, झालं तर तासाभराचा कार्यक्रम आहे बघा, तासभर ठेवतील. कोण लांब नाही यायचं असेल तर 2 तासानं पोरं बाळा घरला ना, जेवणात झोपणार, 3ऱ्या दिवशी TV लावून बसणार, आणि त्यावर 3 दिवस करमत नाही म्हणून मोबाईलवर ठरलेलं आहे. बघा की तुम्ही मेला म्हणून तुमच्या घरातली माणसं मोबाईल वापरायचं बंद करतात का? बघा किती दुःख असू दे, चैन पडत नाही. हळूच कुणाला कोण आहे? हॅलो, आत्ताच झालंय, बोलणार फोनवरती, आणि ते फोन करणाऱ्याला पण त्याच्याशी बोलल्याशिवाय पटत नाही. मी येलोय का जिवंत आहे, परत येतोय कुणास ठाऊक. विनंती करतो, लक्षात घ्या, ते एक फोनवरती बोललं ना, संध्याकाळी तिकडं तुमचा कार्यक्रम करून आली, तुम्हाला जाळून आली की व्हॉट्सअपवर चालू ते कुणाकुणाचं. मग आमचे असे अमक्या हेनं अमक्या रोजी अशा पद्धतीने मेले, फोटोच्या खाली लिहायचं आणि पाठवायचं. व्हॉट्सअपवरती भावपूर्ण श्रद्धांजलीचे सगळे येतात ना मेसेज. काय सांगता हो, पटलं नाही, कालच तर आमच्याकडे लेक्चर देऊन गेलं. देव बघा चांगल्या माणसाला उठवतो पडदेशी, माझ्यासाठी कुठे लपलाय कुणास ठाऊक. 55 वर्षात जाऊ बहुतेक वाईट कामं करतो का नाही ना, असू दे, पण असायला पाहिजे. आयुष्य 100 वर्ष जगा, पण निरोगी जगा. मी म्हणते त्यातला आणि 10 तुम्ही देवाला सोडा, 90 वर्ष जगा, आनंदी जगा, निरोगी जगा. त्यातलं पण 20 वर्ष अजून तुम्ही रावणाला सोडा, वाटते 10 तोंड आहेत त्याला अजून 20 वर्ष सोडा. 50, 60, 70 वर्षापर्यंत जगा, पण निरोगी राहा, निरोगी जगा. सगळ्यांना सांगतो,
इकडे काय महाप्रसादाचं दुकान नाही आहे, ते स्टॉल नाही आहे. ते जे मेडिकल दिसतंय ना हे काय महाप्रसादाचं नाही आहे. त्यामुळं आत यायचं, 2 डॉक्टर बसलेले एक्सपर्ट आहेत, मी सोबत इथं बसलेलो असतोय, माझं लक्ष असतंय, मी बघतोय. 100 आजार सांगायचं आणि स्वतःचा कमजोर जो पार्ट आहे ते सांगत गावाला बसायचं बंद करा. म्हणजे माझं इथं दुखतंय तिथं दुखतंय, सगळ्यावर एक मिळू शकतं. थोडकं खावा, तीर्थ घेतल्यासारखं औषध घ्या. तीर्थ घेताना कसं श्रद्धेनं घेतो, जराच घेतो का, तांब्यावर तीर्थ पण पितो का नाही सांगा. का मगाशी गोमूत्र आणून ठेवलंय पिता का तांब्यावर कोण? तीर्थ कसं घेतात अगदी थोडं, तशी औषधं घ्या. भरपूर खावा, भरपूर व्यायाम करा, या शरीराचा उपयोग करून घ्या. त्याला इकडं तिकडं हलवा पळवा, चाला जरा. मला वाटते ना त्या पुण्यात जेवढ्या गाड्या फिरतात ना त्या सगळ्यांचं एक दिवस जर पेट्रोल, एक दिवसाचं पेट्रोल जर इकडं कुठल्या एखाद्या नदीत सोडलं का नाही, पूर येईल पूर. विचार करा, एक सारखं असं एक मोठी नदी भरून व्हायला. एका शहराची ही परिस्थिती आहे. किती 1000 लिटर जायचं असं पेट्रोल पंपाला लाईनच लाईन लागलेली आहे. डिझेल पेट्रोल जर काढलं तर एक नदी व्हाईल का नाही सांगा. हा आता हे रस्त्यानं चालले त्या नद्याच व्हायला लागले. सगळ्या रस्त्यांचं सगळ्यांचं जर काढलं नदी व्हाईल एवढं पेट्रोल डिझेल. जरासं ते कमी करा, ते पूर जाऊ दे आणि खरंच तुम्ही थोडंसं चालायला बघा. चाला फिरा. इतर प्राणी पक्षी चालतात फिरतात भरारी घेतात म्हणून ते ओके असतात. ते रोजचा व्यायाम असतो. नाहीतर बघितलंय का कावळा असा जाड झालाय, त्याचं पोट सुटलंय असं करत चाललाय. हा सगळे सारखे दिसतात. ओळखून दाखवा बघू. एक 5-6 कावळे तुम्ही एकत्र आले ओळखू शकता का हे कुठला ते कुठला? हा ते चिनी लोकांसारखं सगळी सारखी दिसतात. सगळ्यांची चोच आणि नाक सारखीच. काय ओळखू शकत नाही इतर प्राण्यांचं. असं ते थांब जरा. तर हे लक्षात घ्या. त्यानुसार औषधं थोडीच घ्या. मी पाया पडून सांगतो तुम्हाला. जे देतात त्यांना थोडे आजार सांगा आणि विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुम्हाला कोण सांगणार नाही असं जगाच्या पाठीवर कुणी म्हणणार नाही. लक्षात घ्या. हे नाही ना बदलून ते देतो, त्यानं बरं वाटत नाही ना तिसरं देतो, चौथं देतो. आणि हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमची मानसिकता असते. नाही नाही ती गोळी आहे ना, ती गोळी खाली मला बरं वाटते बघा. त्याच्यापेक्षा चांगली दिली तरी तुम्हाला ती पचत नाही, ती चालत नाही. कारण का तुम्हाला त्या गोळीची सवय झाली, मानसिकता झाली असते. ती खाल्यावर जरा बरं वाटतं तीच द्या. तुम्ही डॉक्टर होऊन डॉक्टरांच्याकडे मागताय. कुणी जर सांगितलं की आज ह्या डॉक्टरांच्याकडे गेलो मला गुण आला बरं का, तुम्ही लगेच त्यांच्याकडे पाहतो. तिथनं आला तर माझ्यासारखं एखादी शाने भेटला, अहो तिकडं कशाला गेलात, ते इकडे डॉक्टर आहेत ते एक नंबर आहे, त्यांच्यापेक्षा ते बाहेर तिकडं जायचं. सगळीकडे नुसतं असं गोल 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 फिरायचं, स्वतःचं अंड करून घ्यायचं, शेवटी तिकडं नेऊन तुमचं ऑमलेट करतात, रिकाम होत्या तुमचं ऑमलेट होते. म्हणून विनंती करतो, पाया पडून सांगतो तुम्हाला, लाईन उभा राहून मी सगळे एवढी लोकांना 200-250 लोक असतील या सगळ्यांच्या पाया पडतो मी नंबर प्रमाणे. बघा तेवढा मी अजून काय म्हातारा नाही आहे, अजून व्यायाम करतोय. तर विचार करा, व्यायाम करा, खावा पिवा, जरासं इकडे तिकडे हालचाल ठेवली, गुडघेदुखी कंबरदुखी. आता सुरुवात करताना तुम्हाला त्रास होणार. मी 40 वर्ष झालं व्यायाम करतोय, बंद नाही, अजिबात बंद नाही, आजही व्यायाम करतो. म्हणून ओके, गुडघे दुखत नाहीत, कंबर दुखत नाही, एवढा प्रवास करतो म्हणून कधी थकत नाही. मला खूप लोक विचारतात एवढा प्रवास करता सगळीकडे, स्वतः गाडी चालवतो सगळीकडे एवढं फिरतोय. मला लोक विचारतात कसं काय शक्य होते. मी व्यायाम करतोय, मला काय फरक पडत नाही, माझी कंबर दुखत नाही, गुडघे दुखत नाहीत, काय नाही, BP नाही, शुगर नाही, चष्मा नाही. बघत आपल्या शायनिंगसाठी काहीतरी घालायचं, स्पेक्ट घालायचं, असं बरं वाटतं कधी कधी, काय ना दिसायला जरा असं एज्युकेटेड वाटतं एकदम. स्पेक्ट वगैरे वापरला की कधीतरी तसलं काहीतरी घालायचं, कधी गॉगल घालायचं. आता मला गॉगल घालायचं, असं काहीतरी करा, आयुष्य एन्जॉय करा. कोरोनामध्ये सगळ्यांना
मला वाटते कळायला पाहिजे होतं, बहुतेक कळायला नाही, समजलेलं नाही अजून कोरोनामध्ये की पैसा जमीन जुमला काही नाही आणि कुणी कुणाचं नाही. आपल्या जवळची बरीच माणसं गेलेले आहेत, मेलेले आहेत. बरोबर आहे का नाही? प्रत्येकानं मृत्यू बघितलाय, जवळनं बघितलाय कोरोनामध्ये. म्हणून विचार करा की जमीन कोट्याधीश सुद्धा घरात बसला, त्याला सुद्धा काय ऑप्शन नाही राहिलं. होतं का कुठलं वाहन गाडी सांगा? हे आमचे पोलीस, डॉक्टर आणि जे पालिकेचे जे कर्मचारी होते यांनी जीवा उदार होऊनच बाहेर पडले. कोट्याधीश एखादा होता, त्याचं धाडस होतं का बाहेर पडायचं सांगा? तर विचार करा. आणि परत असं कधीतरी काहीतरी येऊ शकतं ना, परत काय सांगता येतं का? कोरोना येणार होता आपल्याला माहिती होतं का? आला अचानक सगळंच बंद. उद्या तिसरंच काय जर आलं पुन्हा सगळंच बंद. आणि ते सगळं बंद व्हायच्या अगोदर सगळं होईल तेव्हा होईल. तुम्ही कधी बंद पडाल माहित नाही. गॅरंटी आहे का तुमची? कुणाची गॅरंटी आहे का सांगा? माझी स्वतःची गॅरंटी नाही, मी कधी बंद पडेल मला माहिती नाही. म्हणून आपण बंद पडायच्या अगोदर सगळीकडे हिंडून फिरून या. हे दवाखान्याला आणि इकडं तिकडं पैसे घालण्यापेक्षा तुम्ही फिरा, पोटाला खावा व्यवस्थित, व्यायाम करा व्यवस्थित, डाएट करू नका. डाएटच्या नावाखाली उपाशी मरू नका. खूप लोक डाएट करतात, खावा आणि व्यायाम करा की हो, ताकद राहते शरीरात, कुठला जंतू येत नाही आतमध्ये. शरीराची गरज असताना सुद्धा शरीराची या दादा आत या सगळे, या ताई पुढे या, या इकडे या, तुम्ही पुढे या, या सगळे या, असू दे, या साहेब या, या पुढे या, या साहेब या, इकडे उभा राहा, इकडे उभा राहा, चालतंय या, या पुढे या दादा सगळे या पुढे. आता लगेच आवरणारच आहे. तर हे विचार करा. हो का, माझ्या इथं आल्यानंतर तुम्ही एवढे जण सगळेजण येणार मला माहिती आहे. एवढे सगळे येतात, हे काय सगळे पेशंट नाही आहेत, सोबत आले. एक पेशंट आहे त्याच्यासोबत तिघे आलेले आहेत, हे मलाही माहिती आहे. गर्दी सोबत येणाऱ्यांची जास्त. तर मी म्हणतोय तिघा चौघांचा कशाला खुळंबा करता, दिवस घालवायचा, पैसे घालवायचे. फक्त मानसिकता करा. तुम्हाला आज मी परत एकदा पाया पडून सांगतो, डोक्यातनं तुम्ही आजार काढा, शरीरातून काढायसाठी तोडकर संजीवनी समर्थ आहे. जे दिलंय तेवढं घ्यायचं आणि ते पण कमी वेळेत बोलावं आणि कमी वेळेत घ्या. बोलायचंच असेल तर एकमेकांना आज ना आधाराची गरज आहे. आज आधार संपलेले आहेत बघा सगळ्यांचे आणि आजार सुरू झाले. कोण कुणाला आधार देत नाही, भीतीच घालतात. जरा जर काय सर्दी खोकला बघू ना, कोरोना वगैरे आहे का बघ, लगेच त्याला पाक अगदी घंटीपर्यंत नेऊन सोडतात. म्हणजे आमच्या इथं असं घंटी लावला तरी बी जगली नाही बाई, मेली बघा सर्दी खोकल्याला. ते भिवूनच नेहमी मेलेले असते आपण. ते सांगतात ना लोक, हे खरं तर हे ना काय डॉक्टर जेवढं भीती घालत नाही त्याच्या पलीकडची ही भीती घालतात. डॉक्टर सांगत नाही त्याच्या पुढचं हे सांगतात. तर भिवू नका, कधी ना कधी मारायचंच आहे. काय भ्यायचं आहे? अंधारात भूत असतंय म्हणतात, खरंच जाऊन बघितलं असतंय का? किती लोकांना दिसलं? कोणतं म्हणणार मी बघितलंय तिथं असं असं असतंय, चल मला घेऊन बघू बरं तिथं. मी आजपर्यंत नाही बघितलं. हा असतात काही भास असतात, काही ठिकाणी म्हणजे बॅड एनर्जी असू शकते, जिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिक दडपण येतं, किंवा आपल्या मनाचे समज असू शकतात. मंदिरात गेल्यानंतर कसं प्रसन्न वाटते, तसं काही ठिकाणी गेल्यानंतर भीती पण वाटते, साहजिक आहे वाटणं. पण त्याचा अर्थ चुकीचा न काढता तिथं असंच आहे आणि तसंच आहे हे काही न मानता तुम्ही निवांत राहा. शरीरावरती विश्वास ठेवा. शरीर 100 वर्ष टिकतं एवढं मजबूत आहे. काल मी टीव्हीला बघितलं, एक माणूस होता कर्नाटकातला, काय म्हणून पैलवान कुठला काय नाव सांगितलं होतं, तर तो असं हे मारून असा हात मारून एवढा मोठा दगड असा फोडत होता. काय मजबूत होतं असेल शरीर त्याचं, त्याला देवानं काय वेगळं दिलंय का? ते हिप्नॉटिझम करतात बघा. इकडे खुर्ची ठेवतात, तिकडे ठेवतात, मध्ये एका मुलाला झोपवतात आणि त्याच्यावर दुसऱ्याला उभं करतात तरी तो वाकत नाही. कुठली ताकद येत असेल ती? काय असेल वगैरे? आज आपल्याला सगळं समजायला लागलं म्हणून आपण अडाणी झालो का, भित्रे झालो का?
आपल्या पूर्वजांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे. थोडासा भरोसा ठेवा, 100 वर्ष टिकेल एवढं मजबूत शरीर दिलेलं आहे. त्या शरीराचा उपयोग करून घ्या, त्याला खरोखर त्याचा वापर करून घ्या मी म्हणेल. आणि तुम्ही निवांत राहा. माणसाला आळस भयानक. योगा करायचं म्हटलं तर बसतातच असं. काही लोक जातात जिम मध्ये, एक मारते सेट आणि चालू आहे नाही. खरंच आहे. दुसऱ्या दिवशी तू काय आज होऊ दे जरा, कंटाळा. म्हणजे आळस एवढा, जेवणापर्यंत कंटाळा, खाण्यापिण्यापर्यंत. काही लोकांना तर बघायला पाहिजे काय कशाचं कंटाळा येईल काही सांगूच शकत नाही आहे ना. आळस काढा एवढंच सांगतो. बघा बाकीच्या सगळ्या देशात आपल्या देशातली माणसं आळशी आहेत असं एवढं आपण का करून घ्यायची स्वतःची अवस्था आहे ना. तर ऍक्टिव्ह व्हा. भारतासारखे सक्षम पुरुष कुठं नाही आणि भारतासारख्या सौंदर्यवती स्त्रिया कुठं नाही. पण आता स्त्रिया आमच्या भारतातल्या जीन्स घालायला लागल्या. पूर्वी ते कासोटा नेसायचं, पोट प्लेन असायचं. साडी आल्यानंतर जरासं पुढं आलं. आता जीन्स आल्यानंतर तरी काय चालणं हार्मीचं बदलूनच गेलं. नंतर तरी असं कंस करून चालतं 4 आहे ना. 25% झाले. काय उपयोग आहे म्हणजे विचार आहे तेवढं, टेन्शन आहे तेवढं. माझ्या जागी ये की मग सगळ्या अंगावर मिशा सुद्धा भोवया सुद्धा तुझ्या जळून जातात. अशा टेन्शन घ्यायचं. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी खायचं, झोपून टाकायचं. जे आयुष्यात घडायचं ते घडतच राहणार. चांगलं घडायचं असलं घडणार. हो का. कामात राहिलं की कुठलीही अडचण येत नाही. बिनकामाचं राहिलं ना की लयच काहीतरी वेगळं सुचायला लागतंय आणि वेगळंच व्हायला लागतंय. आणि मग दवाखान्याची आठवण यायला. तर कामात राहा. बिझी राहाल तर इझी राहाल एवढं सांगतो. थोडक्यात आवरायचं, थोडक्यात सांगायचं, थोडक्यात घ्यायचं आणि पाया पडून सांगतो मानसिकता करा. आज मी तुम्हाला कॉन्फिडन्स द्यालो. किती घालवलं का मरण फिक्स आहे. कोण आहे का बाबा 200 वर्ष जगणारा सांगा, सत्कार करतो या इकडे आहे का. जाऊ ते 100 वर्ष जगणार म्हणून कोण सांगणार आहे का मला इथं. मी काढीन का नाही मलाच माहित नाही. फिरत असतो साधारण कदा कुठं तरी ऍक्सिडेंट झाला मिळतात कामात काय सांगू शकत नाही. भरोसा नाही. आणि हे बघा मोबाईल. तर विनंती करतो आयुष्याचा काही भरोसा नाही. जे मिळालंय ते जगा खरंच जगा. वर्षातून एकदा फक्त शरीर शुद्धी करा. म्हणजे पंचकर्मा करून करा, घरगुती उपचारातून ताक पिऊन करा किंवा सूजीवने लिक्विड म्हणून मिळतंय त्यातून करा. एकदा सर्व्हिसिंग केलं ना परत वर्षभर बघायची गरज नाही. एकदा सर्व्हिसिंग करायचं. आणि याचा जितकं तुम्हाला एनर्जी क्रिएट करता येईल. तुम्ही सकाळी ना बघा की एखादा छान असा क्षण आठवायचा आयुष्यात. बघा दिवस किती मजेत जातो. सकाळी उठल्याबरोबर आता ह्याचं तोंड बघितलं कसं व्हायचं असं म्हणलं की दिवस आपण जे एनर्जी लावतो होती ते तोंडवाल्याचं काय नसते. हा असतं तोंडवाल्याचं. एखाद्याचं तोंड जे हसत नसतात ना त्याचं तोंड बघितलं मला रागच येतो. का पुन्हाच ठाव काय ते जे आहे ते मुळव्यात झाल्यासारखे एकेकाचं. आणि अशी लोक चालताना पण असं चिटकून चालतात. हसा की जरा. देवानं कशासाठी हसायची कला माणसाला दिली. हसलंच पाहिजे. डोळे दिल्यात चांगलं बघायसाठी. माणसं रडायसाठी उपयोग करतात. डोळ्यात पाणी यावं, मेंदू हलका होतो म्हणून तर मेलेल्या माणसाच्या घरात लगेच टीव्ही लावतात ना. मेंदू हलका होतो बघा, लगेच हसी मजाक चालू होते. कधी रडायला पण पाहिजे. पण रडणं हे अगदी थोडं पाहिजे आणि हसणं खूप पाहिजे. जर तुमच्याकडे बघितल्यानंतर बरं वाटावं, इतरांना असं वाटत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. तुमचं तोंड माझं तोंड जर गिलावा केल्यासारखं असतं तर तुम्ही आला असता का इकडे. म्हणा हे तोंडावरच कसं दिसतंय बघा. नाही माझ्याकडे एक होतं ते औदुंबर नावाचं, ते असं तोंड पण असतं. एक आजोबा आले माझ्याकडे, मला म्हणले साहेब तुमच्याकडे बघितलं की 70% आजार पळून जातात. होय. आणि त्याच्याकडे बघितली गेलेले 70% आणि 20% घेऊन परत येतात. त्याला तेवढं बात. ही प्रतिक्रिया जी हवी. असल्या प्रतिक्रिया काय उपयोगाचे काय म्हणजे खरंच की बाबा सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. हसत राहिलं पाहिजे, हसत घेत राहिलं पाहिजे. त्यात उगाच डोक्याला त्रास देत बसायचं. माणसं
काय एकेकाच्या काय पोटात चिमटा घेतलेला असतोय का काय कुणाच्या असं तोंड करून निघत असत. असलं घरला काय येते मला वाटते. बायको परेशान, काय बायकोनं ओळखायचं, त्याला करंट आलाय म्हणून असं आलंय, या पोटात दुखा आलाय म्हणून आलंय, ऑफिसमधून आल्यानंतर बॅग ठेवताना सुद्धा जुलमानं बॅग ठेवल्यासारखी आता जरा चहा करा. बायको कसा चहा देणार, ती पण जाणार असं हे स्लो बोलते. साखर टाकताना हळद, असल्या ऍक्शन कशाला पाहिजे, क्विक पाहिजे, स्पीड पाहिजे. बायकोला हे चल चहा कर, बायकोला फटकन चहा घेऊन येत चांगला कडक, नाहीतर ते किचन मधनं ह्याच्याजवळ येतोपर्यंत त्या चहाचं गोमूत्र झालं. काय उपयोग आहे असला चहा प्यायला, कशी जी तब्येत राहणार, हो ना ऍक्टिव्ह नाही. खरंच असते. सलमान खानकडे बघून म्हणतो काय बॉडी आहे तिची, काय बॉडी आहे, ते उठून व्यायाम करतोय, त्याला बॉडी राखायची आहे, त्याला तब्येत राखायची आहे, त्याच्यावर त्याचं सगळं चालतंय, त्याला राखायला पाहिजे. तुझं पण ह्याच्यावर चालतंय पण तुला कळत नाही. तुझं पोट एवढं मोठं केस गेलेले, चुकून जर समजा काय बायकोला संध्याकाळी तेल लावून ऑफिसमध्ये दमून आलं, तेल लावून म्हणलं तर केस आहेत का लावायला, तळपाय चोळल्या चक्की चोळायची, इकडं लावती का इकडं लावती कळत, तिकडे बी खास 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 आवाज नाही, इकडे बी खास 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 खास. बायको कधी कधी अशी घसरून पडायची लावता नाही. खरंच आहे, राखा की व्यवस्थित राखा, लय विचार करून काय. पांढरी झाले केस की म्हणतात हे तेवढं टेन्शन आहे, कशाचं टेन्शन, टेन्शन पांढरी होत नाही बरं का केस. बरेच लोक म्हणतात हा लय टेन्शन असते मला त्यामुळे केस पांढरे होतात. गेलं नसतं तरी पांढरे झाले असतात. अरे तुझं खाणं पिणं व्यवस्थित नाही, तुझ्या अंगात कॅल्शियम नाही, बाथरूम मध्ये पाय घसरून पडलास तरी तुझा खोबा मोडतोय, तुझं 3 ठिकाणी हाड फ्रॅक्चर होते. हा का की पांढरे तीळ खायचे, मजबूत होतंय, लक्षात घ्या, हाडं मजबूत होतात. अजून पण कोणाला जर बघायचं असेल ना, चला मी पण इथनं जंप मारायची, त्यानं पण मारायची, पण मी गॅरंटी देत नाही त्याची, माझी देत. माझा जर व्हिडिओ दाखवून ना व्यायाम करताना तर बसल्या बसल्या घाम फुटवतो तुम्हाला. माझा व्यायाम असतोय माझा, म्हणून असा आहे मी. अजून एका हातावर डिप्स मारतोय, एका हातावर चालतोय मी, असा सर्कसमध्ये चालतात तसं. कराटे ब्लॅक बेल्ट आहे. व्यायाम नाही केला तर मरीनच मी, असं मला वाटतं. म्हणजे माझी मानसिकता बघ कशी आहे, त्यामुळे मला काय होत नाही. व्यायाम ठेव. एखादा जंतू आला आत घुसतो म्हणला तर धडकून परत गेला पाहिजे. हा अशी तब्येत पाहिजे ना. आमची आजी म्हणायची लोखंडाचे चणे करून दिले तुला खायला तरी ते पचले पाहिजेत, तेवढे तू चावले पाहिजे, असे दात तुझे मजबूत पाहिजेत, तुझा जबडा मजबूत पाहिजे. इतर प्राणी पक्षी बघा की मांस खाणारे मांसाहारी प्राणी असतात, कसं असेल लचका धरला की कुत्र सुद्धा गलीत लावू एखादा लचका धरला तोडून काढते. आम्हाला शिजवून दिलेलं चावायला येत नाही आणि नंतर असं काढत बसायचं तासभर. कशाला खातोस नाही, खरंच आहे. तासभर काढत असायचं. गाडी घ्यायची, 3 गाड्या बदलते, गाडी मोडत मोडत झिजत मोडली मोडती तरी याच्या दातातलं निघत. खरं आहे हो ताई, खरं या गोष्टी खरं. साधी बडीशेप दिली खायला तरी त्याच्या दातात अडक खाईत नाही, बडीशेप खाईत नाही. लगेच आई म्हणते पोराला आमच्या बडीशेपूचं पण व्यसन आहे. पोरग म्हणते नाही नाही ते नाही, दातात अडकते म्हणून मावा खाते बघा का, बडीशेपूचं व्यसन नाही कशाला. हे लक्षात ठेवा तुम्ही. शरीर मजबूत आहे, 100 वर्ष टिकते, त्याला वापरा, त्याचा व्यायाम घ्या, त्याचा व्यायाम करा. मसल्स मजबूत पाहिजे. काय लागलं की तर हाडांपर्यंत जायच्या मसल्सवर धडकून जायला पाहिजे. आता काल मी मसाज करत होतो तर ते एक दुसऱ्या काकी होत्या, त्या अशा जवळ झोपरलेल्या. चुकून जर हात निसटला असताना काकीचे सगळे दात घशात गेले. दुसऱ्या बाईंनी सांगितलं, तिथं उभारल्या होत्या, म्हणल्या काकी जरा मागवा, सरांचा हात जर चुकून निसटला तर एका बुक्कीत दात घशातच, गिळायची पण गरज लागणार नाही, तळ घरातच पोचते. नाही खरं हो पाहिजे ना, तेवढं मजबूत पाहिजे की. आणि 50-55 मध्ये म्हातारं समजायला आम्ही काही वेळा घेतलेली आहे. आता विषय सुरू झाले आपले, बरोबर आहे की. 25 पर्यंत शिक्षण, 25 ते 50 संसाराचा गाडा ओढलेला आहे. पोरं आता 25 आलेले आहे.
लग्न झालेले आहेत, नातवंड आलेले आहेत, जावई समोर याच बघा जावई आलेले आहेत, त्यांना पण मुलं झालेली आहेत. अजून त्यांना मला उभा केलं तर भाऊ भाऊ दिसते वयस्कर दिसतात सोडा. मला लहान भाऊ त्याला मोठ्या भाऊ म्हणतील. नाही राहायला पाहिजे बघ आम्ही टी शर्ट घालून ते साधा शर्ट घालून असायला पाहिजे, राहायला पाहिजे. असं राहायचं असते. आयुष्य परत परत नाही एन्जॉय करा. आता 50 नंतर आता कसं आहे, मी आता 4 वर्षाचा आहे बघा. लहान मुलासारखं राहायचं, काम करायचं, खायचं, पोटाला निवांत झोपायचं, सकाळी उठून परत कामाला लागायचं, काम करत राहा, हसत खेळत राहा. सुख वाटल्यानं वाढतं बरं का. दुःख वाटलं तर दुःख वाटलं. बागेत फिरायला जायचं आणि गुडघे चोळत म्हणायचं काय बाई सून काय बरोबर लागली नाही. काय काय लोकांचं बघा की काजू आलेले असतात तिथं बाहेर, दात निम्मे गेलेले असतात, जे राहिलेले असतात ते खाली सरकलेले असतात, काजू आले. एक जोक आठवलं त्याच्यावर सांगतो तुम्हाला. जाता जाता काय झालेलं असते की एक आजी असतात आणि आजी काय करतात की इथं कोंडव्यामध्ये बसला बसायचं, कात्रज चौकात उतरायचं आणि कंडक्टरला 2 काजू खायला द्यायचे आणि जायचे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 8 दिवस झाले, ते सारखं परेशान व्हायला लागलं. कंडक्टर विचार करायला लागलं की आजी रोज उतरताना मला 2 काजू खायला देते जाते, काय भानगड. मी नातवासारखा दिसत असेल का तिच्या, कोणासारखं तर तिच्यात दिसत असेल काय. घरात गेलं तरी हिची चर्चा चालू, घरात तिला झोप लागली ना, सारखं नुसतं त्या टेन्शनमध्ये. आणि आजी बरोबर चढायची गाडीत, बसमधून उतरताना परत ते 2 काजू हातावर ठेवायची, जायची. हे आपलं खायचं, रोज ठेवायचं, हे आपलं खात. बहुतेक माझं एवढं व्याप बघून, एवढं काम धावपळ बघून जाताना एनर्जीसाठी आजी 2 काजू देऊन जाईल असेल असं तिला वाटलं. म्हणून ते आपलं म्हणलं किती चांगली आजी आहे, 2 काजू रोज खायला देऊन जातो. शेवटी काय झालं माहिती आहे का, त्याला झोप लागली ना, विचारायला काय कळलं ना. तो म्हणला एक तुझ्या आजीला विचारतो. मग एक तुझ्या आजीला अडवली त्यानं. म्हणला आजी आजी थांबा, काजू हातात होतं, हे 2 काजू मला रोज खायला देते का, याचं कारण सांगायचं. ती म्हणजे काय सांगू बाबा, तोंडात दात नाही, जाताना कुठं टाकायचं तुझ्या हातावर ठेवून. विनंती करतो हसत खेळत राहा, असंच हसत खेळत राहा. विदाऊट मेकअप सगळ्यांची तोंड बघा चांगली दिसतात. आजी नाहीत ना, नाहीतर मला काजू म्हणणार बाळा हे घे काजू, मी नाही हवा करणार, सकाळी खाऊन आलो. तर ठीक आहे, हसत खेळत राहा. बघा डोक्यात काय आलं का, तुम्ही दवाखान्यात आला असं वाटलंय का, असंच हसत खेळत राहायचो. आठवून सुद्धा काढू नका. ही दवाखान्याची हॉस्पिटलची एनर्जी स्वतःला लावूनच घेऊ नका. लावायची असेल तर असंच कुठंतरी हिंडा, कुठेतरी डोंगरात फिरत जावं वाटल्यास, ताजी हवा मिळेल, जरा तब्येत होईल. काय पहिला कोल्हापूरला या आमच्या इकडे, खरंच या, मस्तपैकी खाऊन पिऊन राहा आणि हसत खेळत राहा. औषधं खायची नाही, त्याच्यापेक्षा भात भाकरी खावा, व्यायाम करा.